नमस्कार. आपण बघत आहात भारत स्काउट गाईड जिल्हा संस्था बुलढाण्याच्या गाईड विभागाच्या आदरणीय सौ कविताताई पवार यांना मिळाला समाजभूषण पुरस्कार. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव. तसेच योगा टीचर कविताताई पवार म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण बुलढाणा येथे आलेलो आहोत. भारत स्काउट गाईड्स जिल्हा जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या आदरणीय सौ कविताताई पवार इथे येण्याचं कारण असं आहे की आज त्यांना एक समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 आणि नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम म्हणजे हा पुरस्कार धुळे येथे देण्यात आलेला आहे. आणि आज तो का देण्यात आलेला आहे, काय कार्य त्यांनी केलेलं आहे, कशा पद्धतीनं त्यांच्या ध्येय स्वप्नपूर्तीसाठी ते पुढे जात आहेत, त्या सखोल विषयावर आपण आज त्यांच्यासोबत संवाद करणार आहोत. असंख्य विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. मॅडम, हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आजचा हा जो आपल्याला जो समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी बहाल झालेला आहे आणि मेडल सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे, त्या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना 2 शब्द काय सांगणार? सर्वात प्रथम तर मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी मला या पुरस्काराने सन्मानित केले. मी स्काउट गाईड जिल्हा संघटना आयुक्त बुलढाणा येथे कार्यरत आहे. भारत स्काउट अँड गाईड या आस्थापनेवर मी 2012 मध्ये रुजू झाले आणि तेव्हापासून माझा शैक्षणिक आणि शासकीय प्रवास सुरू झाला. 2012 मध्ये मी उस्मानाबाद येथे जॉईन झाले. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मी कार्य केलेले आहे. त्यानंतर इथं परभणी जिल्ह्यामध्ये मी कार्य केले आणि त्यानंतर स्वगृही म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मला कार्य करायला संधी मिळाली आणि तिथे 8 वर्ष माझी सेवा झाली. तर यामध्ये स्काउट गाईड ही आंतरराष्ट्रीय चळवळ आहे आणि यामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवला जातो. मानसिक, शैक्षणिक, त्यानंतर सामाजिक, आध्यात्मिक आणि भावनिक, बौद्धिक ह्या सर्व प्रकारचे विकास त्यामध्ये विद्यार्थ्यांचे घडले जातात आणि त्यामधनच बरंच मला शिकायला मिळालं. आणि यवतमाळला मग मी त्या विद्यार्थ्यांना जेव्हा मी राज्य पुरस्कार आहे तर बरेच विद्यार्थी 700 पेक्षाही जास्त विद्यार्थी माझ्या कारकिर्दीमध्ये पात्र झाले आहे. राज्यस्तरीय राज्य पुरस्कार आणि राज्यपालांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र मिळालं. तर त्या पुरस्कारामुळे त्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना 10 मार्काचं सर्टिफिकेट ते मिळते आणि त्यांना नेव्हीमध्ये आहेत, रेल्वे भरतीमध्ये आहे, स्पेशल आरक्षण मिळून त्यांना नोकरी सुद्धा मिळते. तर ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार बरेच विद्यार्थी मी घडवलेले आहे, मुली बऱ्याच घडल्यात आहे. त्यानंतर यामध्ये अभ्यासक्रम अशा पद्धतीने आहेत की मुलींमध्ये जो न्यूनगंड आहेत, मानसिक कुचंबना आहेत, तर अशा बऱ्याच समस्या ज्या समाजामध्ये आज दिसतात आहे. त्यानंतर मोबाईलचं वेड हे फारच सगळीकडे दिसत आहे. त्याचप्रमाणे आज जो मुलांमध्ये लवकर मोठे होतात मुलं की त्यांच्यामध्ये जो हार्मोन्स चेंज होतो तो कशामुळे होतो आहे, बाहेरचं जे जंक फूड आहे त्यापासून मुलं आणि नंतर त्यांची प्रवृत्ती ही चिडकी बनत आहे किंवा डिप्रेशन मध्ये ते जातात. तर त्यातून त्या मुलांना कसं बाहेर काढायचं, स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स आहे, सेल्फ इस्टीम आहे, व्यक्तिमत्व विकास कसा करायचा आणि स्वतःमध्ये जे सुप्त गुण आहे त्यांना कसं वाव देता येईल यासाठी बरेच विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो. हे जे कला कौशल्याच्या माध्यमातून हे जे आपण इथे कार्य करतायत आणि या पदावर जे कार्य करतायत, परंतु भारत स्काउट गाईड जिल्हा जी संस्था आहे ही बुलढाण्यामध्ये आपण जे कार्य करतायत, अनेक या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी केलेला आहे, परंतु आज हा जो पुरस्कार या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे हा कशावर नेमका? यामध्ये माझं जे शैक्षणिक आणि शासकीय कार्यासोबतच मी सामाजिक कार्याशी सुद्धा निगडीत आहे. जसं भारतीय कर्मचारी बंजारा कर्मचारी सेवा संस्था यामध्ये उपाध्यक्ष पद मी स्वतः कार्यरत आहे आणि त्यामध्ये देखील पूर्ण तांड्यामध्ये आहेत, गावोगावामध्ये आहे जे बालविवाह तिथे मी जे बालविवाह होतात त्यांना, त्यानंतर जे व्यसनाधीन झालेले आहे लोक त्यांना व्यसनमुक्ती अभियान आहे त्यामध्ये मी कार्य करते. त्यानंतर महिलांचे लैंगिक शोषण आहेत
त्या संदर्भात देखील मी बरंच मार्गदर्शन करते आणि कार्य करते आहे. त्याचप्रमाणे ज्या विधवा मुली आहेत किंवा विधवा म्हणजे लवकरच लग्न होतात आणि नंतर विधवा होतात किंवा मग कुमारी माता आहे, तर अशा बऱ्याच मुलींना मी मार्गदर्शन करते आणि आमच्या भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्थेतर्फे त्यांना काही हे पण दिल्या जाते, प्रशिक्षण दिल्या जाते आणि त्यांना स्वयं शिस्त, त्यानंतर स्वयं रोजगारसाठी त्यांना आम्ही प्रवृत्त करत असतो आणि जास्तीत जास्त त्यांनी आर्थिक जर अडचण दूर झाली तर नक्कीच त्यांचं जीवन आहे हे चांगल्या पद्धतीने ते जगू शकतात. मुलांमध्ये सगळ्यां एकच प्रवृत्ती आहे की कॉम्पिटिशनचं जग आहे, सगळे या ओघामध्ये वाहून चालले आहे. तर स्पेशली आई वडिलांचा मुलांवर एवढा जास्त फोर्स असतो की पैकीच्या पैकी गुण मिळवणे, पण त्यांचं जे मानसिक हे आहे, त्यांना काय आवडते हे कुठेतरी दाबल्या जात आहेत आणि मग त्यामधूनच वेगवेगळे प्रकार घडत आहेत. तर पहिले तर मुलांना आई वडिलांनी वेळ द्यायला पाहिजे, त्यांच्यासोबत समरस झाले पाहिजे, त्यांच्या अडचणी त्यांच्याशी बोलणं, त्यांच्यामध्ये एक प्रकारे सुसंवाद निर्माण करणे फार गरजेचं आहे आणि तोच आता कमी होत आहेत. आणि दोघंही जर पालक यासाठी असतात, जॉबसाठी असतात आणि मग मुलगा मुलगी घरी एकटे असतात, मग त्यांना मोबाईलचा वापर हाही कुठेतरी कमी झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये सुसंवाद वाढणं गरजेचं आहे. आणि आपल्या स्काउटिंग मध्ये हा फार महत्वाचा अभ्यास आहे की चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण निसर्गाच्या सानिध्यात हे दिले जाते. फिजिकल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, मानसिक, कारण यामध्ये आपण निसर्ग निवास आपण शिबिर घेत असतो, त्यामध्ये ते विद्यार्थी जे घरी स्वतः एकटे राहतात किंवा मग सगळं माझंच आहे या प्रवृत्तीचे असतात, पण इथे आल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांसोबत राहणे म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आपण कसं पुढे जायचं. अगदी अगदी बरोबर, डेफिनेटली सर. कारण आहे त्या परिस्थितीमध्ये शिकणे, जगणे, दुसऱ्यांना सहकार्य करणे, त्याचप्रमाणे चारित्र्य संवर्धन करणे, मॉरल एज्युकेशन, नैतिक मूल्यांची जोपासना करणे, हे आम्ही यामध्ये धडे दिले जातात. त्याचप्रमाणे मोबाईलचा वापर कसा करणे यासाठी खूप सुंदर अभ्यासक्रम आपल्या याच्यात दिलेला आहे की ह्या नॅचरल ज्या गोष्टी आहेत, गुड टच बॅड टच आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या विद्यार्थ्यांना शिकवतो. परंतु एखादा जीवनामधला अविस्मरणीय क्षण काय सांगणार आमच्या दर्शकांसाठी, कारण ही खरी मेहनत या ठिकाणी जी आहे, आई वडिलांचे स्वप्न आहेत, गुरुजन वर्गांचे स्वप्न आहेत, मित्रमंडळींची स्वप्न आहेत, ते पूर्ण आपण या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच मला ही जी प्रेरणा आहे ती मला घरातूनच मिळाली, कारण माझे वडील स्वतः मुख्याध्यापक असल्यामुळे घरी आमचे एकदम शिस्तीचे धडे हे घर म्हणजे अंगवळणीच पडले होते. त्यानंतर स्वयंशिस्त आणि स्वतःचं करिअर कसं करायचं, स्वतः कसं आत्मनिर्भर बनायचं, हे घरीच आम्हाला धडे मिळाले. त्यानंतर समाजामध्ये मित्रमंडळीकडून बरीच साथ मिळाली. माझे मिस्टर प्राध्यापक लक्ष्मण राठोड यांचा मला खूप सपोर्ट असतो सगळ्या गोष्टीसाठी. आणि जिथे जिथे मी काम केले आहे तिथे तिथे प्रशासकीय अधिकारी, जे शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक, त्यांचं देखील खूप मला सहकार्य मिळालं. त्याचप्रमाणे माझे सहकारी कार्यालयातील जे कलिग आहेत, आदरणीय सुधाकर साखरे सर आहेत, त्यानंतर सर्व कर्मचारी आहेत, यांचं देखील मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. आर्यू शिंगणे सर आहेत, नितीन दादा शिंगणे आहेत, या सगळ्यांचं नेहमीच मार्गदर्शन मिळते. सर, आपला स्काउट गाईड ही इंटरनॅशनल मुवमेंट आहे, त्यामुळे दर 4 वर्षांनी इंटरनॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्तरीय जांबोरी होत असते. आणि त्यामध्ये जेव्हा मी 2012ला जॉईन झाली तर पहिली जांबोरी मी अटेंड केलेली आहे, ती म्हणजे 2015 मध्ये, आणि ती मैसूर कर्नाटकामध्ये होती. पूर्ण भारतातील विद्यार्थी त्यामध्ये होते आणि 7 देशातील सुद्धा त्यामध्ये सहभागी झालेले होते पार्टिसिपेंट. तर राजस्थान पाली येथे मी सहभाग घेतला होता आणि तिथेही आपल्या महाराष्ट्राचे भारत स्काउट गाईडचं मी प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामध्ये सुद्धा 36,000 विद्यार्थी पूर्ण भारतातून त्यात आले होते आणि 7 देशाचे जे कॉन्टिजंट आहे ते सुद्धा तिथे आलेले होते. त्यानंतर गतवर्षी म्हणजे मागच्याच वर्षी लखनौ उत्तर प्रदेश येथे राष्ट्रीय लेवलची जांबोरी झाली होती आणि तिथे देखील पूर्ण भारतामधून विद्यार्थी आले होते आणि तिथे आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मी केलेलं आहे.
आणि आपला विशेष म्हणजे बुलढाण्याचं जे लोणार सरोवर आहे, याचं मॉडेल पूर्ण इंटरनॅशनल जे प्रतिनिधी आले होते वेगवेगळ्या देशाचे, अमेरिका आहे, रशिया, जपानचे, तर त्यांनी पूर्ण त्याच्याबद्दल माहिती उत्सुकतेने विचारली होती. जागतिक आणि ती सरोवर आणि त्याबद्दल सगळ्यांनी माहिती विचारली होती. तर हाही आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा फार एक अभिमानाची ही बाब आहे. त्याप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडचं म्हणजे नॅशनल लेवलचं एक युट्यूब चॅनल आहे. त्यामध्ये योगा विथ BSG यामध्ये मी राष्ट्रीय लेवलला दरवर्षी म्हणजे कोविडमध्ये स्पेशली अवेअरनेस करण्यासाठी म्हणजे हेल्थ विषयी अवेअरनेस, कारण त्यामध्ये मग मी ऑनलाईन योगा घेतले आहे आणि मी स्वतः एक योगा टीचर आहे. पतंजली योगाची मी एक जिल्हास्तरीय हे सभासद आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये आरोग्याविषयी जिथे अवेअरनेस करण्यासाठी मी योगा हा नियमित घेत असते आणि राष्ट्रीय लेवलची मी योगा प्रशिक्षक आहे.